1 जूनपासून पेट्रोल डिझेलच्या निर्यात शुल्कामध्ये कपात होणार। केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सुधारित दर 1 जूनपासून लागू होणार। यवतमाळच्या आर्णी तालुक्यामध्ये वादळी पावसाचा तडाखा। ग्रामीण भागामध्ये गारांचा पाऊस। पावसाने अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित, झाडंही कोसळली। वर्ध्यामध्ये दूध संघ, गोरस भंडारवर अन्न औषध प्रशासनाची कारवाई। यावेळी तूप, खवा आणि ताक असा तब्बल 25,86,000चा साठा जप्त। पिंपरी चिंचवडमधील विषारी दारू प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी। प्रदीप पाटील यांची नियंत्रण कक्षात रवानगी। खेड ग्रामपंचायतीमधील कथित अपहार प्रकरणी सरपंचांना आमदार महेश शिंदे पाठीशी घालतायत। खेडमधील ग्रामस्थांचा महेश शिंदेंवर गंभीर आरोप। अमरावतीमधील अवैध दारू निर्मिती केंद्रावर चांदूर रेल्वे पोलिसांची धडक कारवाई। केंद्रावरील 9 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट। ओडिशामधील दक्षता विभागाच्या इतिहासातील मोठी लाचखोरी। खाण विभागाचे उपसंचालक लाचखोरीच्या आरोपात। उपसंचालक देबब्रता मोहंती चौकशीसाठी ताब्यात। जळगावमधील म्हाळसा देवी मंदिरात दानपेटी फोडून रोकड लंपास। मौल्यवान वस्तूही लंपास। चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। चोरट्यांचा पोलिसांकडून तपास सुरू। वसईच्या समुद्रकिनारी पर्यटकांची रीलसाठी जीवघेणी स्टंटबाजी। स्टंट करताना रिक्षा अचानक पलटी, व्हिडिओ झाला व्हायरल। रात्री बनलेला रस्ता सकाळी हाताने उखडला। जळगावातील निकृष्ट कामाबाबत नागरिकांचा संताप। दोषींवर कारवाईची मागणी। भंडाऱ्यातील तुमसर रामटेक मार्गावर भीषण अपघात। ट्रकचा आणि कारचा भीषण अपघात। घटनेत तिघांचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा। नमस्कार, मी शुभम शिंदे। प्राइम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन मध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला बघायचे। सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये कर्जमाफी केली जाणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची चौंडीमध्ये मोठी घोषणा। महायुतीचं विधान परिषदेसाठी ठरलं तर 17 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत। भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार। के.सी. वेणुगोपाल यांचा उद्धव ठाकरेंना फोन। कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचं फोनवरून निमंत्रण। उद्धव ठाकरे शपथविधीला राहणार उपस्थित। संजय राऊतांची माहिती। ठाण्यातील वनजमीन हस्तांतरण प्रकरण। खासगी कंपनीला 2,800 कोटींच्या टीडीआर प्रकरणी वनमंत्री गणेश नाईक गप्प का, हा सवाल उपस्थित। माहिती घेऊन 4-5 दिवसांमध्ये भाष्य करेल, गणेश नाईकांची प्रतिक्रिया। माझा घात धनंजय मुंडेंना कुणी करायला लावला, या प्रकरणी धनंजय मुंडेंची नार्को टेस्ट करा, मनोज जरांगेंची मागणी। राज्यामध्ये 7 जिल्ह्यातील 12 आयुर्वेदिक आस्थापनांमध्ये एफडीएची धडक कारवाई। 73,24,000चा साठा जप्त। पतंजली समूहाची 7 लाखांची औषधं जप्त। ठाण्यातील 2,800 कोटींच्या टीडीआर प्रकरणामध्ये ठाणे महापालिका मॅनेज। आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। प्रसाद लाड कमिशन एजंट प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल कंपनीवर हाकेंचा घणाघात। क्रिस्टल कंपनीच्या माध्यमातून गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत उपोषणाचा लक्ष्मण हाकेंचा इशारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।